कोणीही काही किती म्हटलं तरी या बांगड्या उतरवायच्या नाहीत. हा मी तुला दिलेला मान आहे. आदित्यचं लग्न कोणाशी होणार आहे हे माझं नक्की ठरलेलं आहे. आदित्यचं लग्न मेघनाशी होणार. त्यामुळे माझ्या आईच्या ह्या बांगड्या तू दे आता मला. सर्ज तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए. अरे काहे घबराय म्हणतीये मी आणि तू घाबरतीयस काय? मला माहितीये तुझ्या मनात काय विचार चाललाय. मगाशी मम्मा म्हणाली तशी तुला खरंच थेरपीची गरज आहे असं वाटतंय ना तुला? हा पण डोंट वरी, तुझ्या डोक्यातला गोंधळ तितका कॉम्प्लिकेटेड नाहीये सई. तू तो कॉम्प्लिकेटेड बनवतीयस. आणि ही पण एक थेरपीच आहे. सेल्फ थेरपी. स्वतःला, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचे आणि स्वतःकडेच असलेली उत्तरं मिळवायची. तूच वाचलंस हे कुठेतरी कधीतरी, म्हणून तर मला माहितीये. कारण मी तूच तर आहेस. पण मी तुझ्यातला शमशेर सिंग आहे. कॉन्फिडेंट, बिनधास्त, हिम्मतवाला. आणि मी आलीये कारण तुझी ही अशी लाज्जो झालीये. काय हालत करून घेतलीस ग स्वतःची? मला ना लाज वाटते तुझी. मला काही हौस नाही असं वागायची. हौस कोणालाच नसते ग तसं वागण्याची. पण प्रॉब्लेम्स असतात लोकांचे. पण तुझ्या आयुष्यात तर तेही नाहीये असं तुला वाटतं. तुला नाही कळणार माझे प्रॉब्लेम. मला नाही कळणार. गुड जोक. ओके 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 ओके. आहेत तुला भरपूर प्रॉब्लेम. पण आपण तुझ्या फ्रेश प्रॉब्लेम बद्दल बोलूया. मला सांग, तुझा नक्की प्रॉब्लेम कशामुळे होतो? आदित्यचं मेघनाशी लग्न ठरलंय यामुळे, की तुझं आदित्यशी लग्न ठरलं नाहीये यामुळे? नाही नाही नाही, माझं आणि आदित्यचं लग्न होणारच नव्हतं कधी, आणि होऊच शकत नाही. हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला हवं? मला माहितीये ना, आदित्यसाठी मेघनाच परफेक्ट आहे. तुला तर काही माहिती पण नाहीये तिच्याबद्दल. तू भेटली पण नाही तिला. साधी भेटले नसले तरी मी पाहिलंय ना तिला. आणि तिला दादा मामांनी निवडलंय. दादा मामांना कशा मुली आवडतात ते माहितीये मला. काल सुद्धा ते तिच्याबद्दल बोलत होते ना, त्यावरून अंदाज लावला मी ती कशी असेल याचा. बरोबर. मग मला सांग की असं काय आहे तिच्यात जे तुझ्यामध्ये नाही? खूप काही आहे. ती दिसायला सुंदर आहे, साधी सुधी आहे. दिसायला तर तू सुद्धा बरी आहेस. हा, फक्त मॉडर्न आहे. तिला सगळं जेवण बनवता येतं. चकल्या तर आता तुलाही बनवता येतात. तिला ते न सांडता वाढताही येतं. हा, ते बरोबर आहे. तिला रीतभात कळते, तुला दुनियादारी कळते. तिच्यात संस्कार आहेत, तुझ्यात हिम्मत आहे. मी खूप वेगळी आहे म्हणून तर स्पेशल आहेस. पण दादा मामांना ती आवडली आहे, पण आदित्यला तू आवडली आहेस. काय झालं? खरं बोलले तर घाबरलीस? नाही नाही नाही, हे खरं नाही. आदित्यचं माझ्यावर प्रेम नाहीये, पण मी प्रेमाबद्दल बोललेच नाही. मी असं म्हणाले की आदित्यला तू आवडते. प्रेम आणि आवडणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा, पण आता तू प्रेमाबद्दल बोलतेच आहेस तर तू मान्य कर की तुझं आदित्यवर प्रेम आहे. आणि हे सुद्धा मान्य कर की तुला त्याच्याशी लग्न करायचं.
नाही नाही, तसं काही नाहीये. तू चुकीचं बोलतीये. माझ्या मनात तसं काहीही नाहीये. पण तुझं मन तर मी आहे, मला सगळंच माहिती. आणि तरी जर तू असं म्हणतेस की असं काही नाहीये, तर तू इतका वेळ मेघनाचं आणि स्वतःचं कंपॅरिझन का करतेस? जर तुझं आदित्यवर प्रेम नाही, तुला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये, तर मग प्रॉब्लेम काय आहे? आणि जर काही प्रॉब्लेम नसेल तर मग मी काय इथे उभी आहे? मला वाटतं तुला तुझं उत्तर मिळालं असेल. येते मी. बाय. लाजो. सी यू सून. एकच चहा द्या. मेघना बरोबरच्या तुझ्या लग्नाच्या बाबतीतला निर्णय तू आज सांगणार होतास ना, त्याची मुदत संपली तुझी आता. रात्री 9 वाजेपर्यंत थांबतो. ठीक आहे, घ्या वेळ 9 वाजेपर्यंत. मला नक्की काय हवंय हा निर्णय आज मला घ्यायलाच हवा. काय हवंय मला? ये निरंजन चौक किधर है? सीधे जाके लग. ओके, थैंक यू. आदित्य, आई आहे ती तुझी. बोल तिच्याशी. याच झाडाखाली तिने श्वास घेतलाय. आदित्य, तिने इथल्या प्रत्येक गोष्टीला हात लावलाय. आणि तू आज त्या गोष्टींमधून तिला स्पर्श करतोय.
वाजायचे अजून. हा मुलगा ना माझ्यावरती गेलेला आहे. 9 म्हणजे 9 वाजता येणार, पूर्ण वेळ घेणार आणि 9 वाजता येऊनच काय तो निर्णय ऐकवणार. काय आपण ना, अरे काय रे तुम्ही दोघं असं तोंड पडून का बसलाय? उचला उचला ते, नाही जमिनीला टेकेल. स्वप्नच जमीन दुस्त झाली. तोंडाचं काय घेऊन बसलाय? अरे फिल्टर, कसा आहेस बाबा तू? हो दादा मामा मी बरा आहे. हा, काय फराळ मिळाला की नाही? हो कडक झालेला. कडक? अहो म्हणजे भारी हो. आणि चकल्या तर 1 नंबर झालेल्या. कोणी बनवलेल्या? तुम्ही? तू कसा काय इकडे? हा ते पिंट्या आम्हाला बोलवायला आलेलो. ते फटाके. बर फटाके. नाही ते गॅरेजचं काम आहे ना म्हणून आलाय. एक मिनिट. पण तो फटाक्यांबद्दल काहीतरी म्हणत होता. फटाक्यांबद्दल? हा हे काय आणलेत ना फटाके, उडवायलाच आणलेत. पण आपल्या घरचं वातावरण सध्या, मी तिकडे गॅरेजच्या तिकडे मागे खूप लांब जाऊन उडवतो फटाके. चालेल? अरे नको कशाला, इकडेच फोड की. अरे मी तर म्हणतो इकडे अंगणात फोडूया फटाके. पण आदित्यचं असं आपण वाजत गाजत स्वागत करायला हवंय. अरे आदित्य आज मेघनाशी लग्न करायला तयार होऊन येणार आहे. त्याचा आणि आपला उत्साह वाढायला नको का? चला मी दाखवतो कसे फोडायचे फटाके. या रे चला चल. आदित्यने मेघनाशी लग्न करण्यास नकार दिला ना तर दादाच्या उत्साहावर पाणी पडेल. होकार दिला तर मग काय, मेघनाला आशीर्वाद देण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरणार नाही. मेघना, आमच्या घरची सून म्हणून मी तुझं स्वागत करतो. या. हेच होणार आहे आणि त्यासाठी मी तयार असायला हवं. दादा मामाला दिलेली वेळ संपत आली आधी. तुझ्या आयुष्याचं नक्की काय करणार आहेस तू? नक्की काय निर्णय घेणार आहेस? डोळे घट्ट बंद. कुठलाच विचार मनामध्ये करू नकोस. मनामध्ये ती जी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर. अरे 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 सरळ उभा राहा. लग्न आहे, लपाछपीचा खेळ नाहीये. तसा तू तुझ्या आयुष्याचा खेळ केलाच आहेस. आता कशाला उतावळ होतोय? उतावळा नवरा आणि डोक्याला बाशिंद. नाही ती म्हण नाहीये, काहीतरी चुकतंय. काहीही चुकत नाहीये, हेच बरोबर आहे. मी कधी काही चुकीचं करतो का? वा वा दादा, या तुमच्या मिसेस अगदी वंदनाताईंसारख्या दिसत आहेत. संस्था दाखवायला घेऊन यांना. गंगा सिंधू सरस्वतीत यमुना गोदावरी नर्मदा शुभमंगलम सावधान. आदित्य, इतकी कसली घाई? थोड्या वेळाने समजेलच की तुझी बायको कोण आहे ते. तोवर शुभमंगल सावधान. इथे मग इकडे कोण आहे? शुभमंगलम सावधान. म्हणजे माझ्या मनात मेघना नक्कीच नाहीये.
पण मग समोर दिसतीये ती कोण होती सई 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 लप हा हे बघ मी 1 2 3 म्हटलं की सुरू करायचंय. हा ठीक आहे. पण पिंट्या मामा आपण 1 2 3 म्हणेपर्यंत आदित्य घरात निघून गेला तर? अरे येड्या 4 5 6 नाही तसं नाही, 1 1च ना. हा आदित्य दादा दिसले ना की आपण सुरू करायचं. हा ठीक आहे. अरे झाली काय तयारी पिंट्या? हा झाली ते झाली, अजून काय करायचं ते ठरलंच नाहीये. तू फक्त माझ्याकडे बघत राहा, म्हणजे जेव्हा मी सुरू केलं ना फक्त सुरू करायचं. हा अरे दादा, इतर वेळी तुला पोरकटपणा आवडत नाही, मग हे सगळं काय आहे? अरे आनंद साजरा करण्यामध्ये कसला आलाय पोरकटपणा भाई? अरे पण दादा, आदित्य आल्या आल्या सगळं सुरू करण्यापेक्षा त्याचा मूड बघून त्याच्याशी बोलून मग सुरू केलेलं काय वाईट? नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे. लग्न म्हटलं की थोडस टेन्शन येणारच, पण अरे टेन्शन आपणच दूर करायचं ना, म्हणून थोडीशी गंमती. आणि अरे आदित्य बद्दल मला खात्री आहे, तो ना माझ्या शब्दाबाहेर माझ्या निर्णयाबाहेर नाही. अरे आला वाजवा. अभिनंदन आदित्यराव, अभिनंदन. काय रे, कशासाठी? अरे कशाबद्दल काय, 9 वाजले आणि मला खात्री आहे की तू निर्णय घेतलेला असणार. बोल, घेतलास की नाही निर्णय? दादा मामा, अरे मला एकट्याला नाही, सगळ्यांना सांग ओरडून की तू निर्णय घेतला आहे. हो, मी घेतलाय निर्णय. बघा, मी म्हणत नव्हतो तुम्हाला. मी असं ठरवलंय की मी मेघनाशी लग्न करणार नाहीये.